ठरलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा न मिळाल्यानं पुण्यातील एका दाम्पत्यानं ग्राहक आयोगाकडे तक्रार केली आणि त्यानंतर ग्राहक आयोगानं एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. सदनिकेला दिलेली रक्कम व्याजासह परत करण्याचा निर्णय जो आहे तो ग्राहक आयोगाने दिलेला आहे. ज्यांनी तक्रार केलेली आहे ते विक्रम भालेराव, जे की तक्रारदार आहेत, ते आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर ज्यांनी ही बाजू ग्राहक आयोगामध्ये मांडलेली आहे, जी कायदेशीर बाजू लढवलेली आहे, ॲडव्होकेट ज्ञानराज संत सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तत्पूर्वी तक्रारदार जे आहेत विक्रम भालेराव, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुम्ही हा करार नेमका कधी केलेला होता? नमस्कार, मी विक्रम भालेराव. हा करार आम्ही केला होता 2018 साली. आम्ही फ्लॅट बघितला आणि 2018 साली आम्ही करार केला. लोन केलं त्याच्यावरती. लोन केल्यानंतर त्या करारामध्ये त्याची मुदत होती की 2019च्या जानेवारीमध्ये आम्हाला पोझिशन भेटणार आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही लोन केल्यानंतर बँकेने माझ्या मिसेसच्या नावावरती लोन पास केलं. मी को ॲप्लिकंट म्हणून आहे तिच्याबरोबर. आणि लोन पास केल्यानंतर बँकेने जो पहिला हप्ता होता, बिल्डरनी जी मागणी केली होती 60% वगैरे साधारण काहीतरी मागणी केली होती बिल्डरनी. आणि ते 60% पैसे बिल्डरला मिळाले. आणि त्याआधी बुकिंगसाठी जी अमाऊंट लागत होती 2 लाख रुपये, त्याच्या आधी जे स्टार्टिंग बुकिंग 50,000 रुपये वगैरे, तर ते आम्ही त्यांना पे केले होते त्यावेळेस. त्याच्या पावत्या 50,000ची साधारण होती, पण नंतरच्या पावत्या तर काय नाही भेटल्या. जे रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी म्हटले होते की लागणार किंवा काय अमाऊंट लागणार, हे सर्व त्यांच्या ह्याच्यात होतं. म्हणजे तुम्ही पैसे दिले होते तरी तुम्हाला सुद्धा पावत्या वगैरे मिळालेल्या नाहीत? हो, ते जे नंतरचे जे पैसे भरलेले 2 लाख वगैरे, त्याच्या पावत्या वगैरे काय दिलेल्या नाही आहेत त्यांच्याकडे. साधारणतः हे प्रकरण कधीच आहे? तुम्ही कधी करार केलेला होता आणि कधीपर्यंत तुम्हाला ह्या सदनिका मिळणार होती? हे प्रकरण 2018चं आहे. 2018मध्ये आम्ही करार केला होता. त्याच्या आधी 5-6 महिने आम्ही बघत होतो की बिल्डिंगचे स्ट्रक्चर वगैरे झालेले आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं की आता स्ट्रक्चर झालेलं आहे आणि फ्लॅट 1 वर्षात भेटून जाईल म्हणून. काय की पूर्ण स्ट्रक्चर तयार होतं 4 मजली बिल्डिंगचं. पण त्यानंतर 2019ची आमची जी तारीख होती, तर तिथपर्यंत आल्यानंतर बिल्डिंगचं काम पूर्ण नव्हतं. बिल्डिंगचं बघायला गेलं तर भिंती वगैरे बांधल्या होत्या, नॉर्मल प्लॅस्टर वगैरे, त्यानंतर काही जी कामं झाली होती, पण काम पूर्ण नव्हतं त्या बिल्डिंगचं. आणि हे साधारणतः कोणतं प्रोजेक्ट होतं? हे जगदंबा एंटरप्राइजेस म्हणून कोलवडी गावामध्ये हे आहे, साई विला म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. त्या सोसायटीचं नाव साई विला म्हणून दिलेलं आहे. कोलवडी गावामध्ये आहे ते. ज्यावेळेस तुम्हाला पोझिशन मिळालं नाही, बांधकामच पूर्ण झालेलं नव्हतं, अशा वेळी तुम्ही त्यांच्याशी भेटलात का आणि त्यांचा आणि तुमचा काय संवाद झाला होता? वारंवार मी त्यांना फोन करत होतो की साधारण माझी आता ॲग्रीमेंटची डेट होऊन गेलेली आहे. पुढं काय करायचं? तुम्ही अजून पुढचं कामच नाही झालेली. तुम्ही पैसे कसे काय घेणार आहेत पुढचे? काय आहे? हे आमच्याकडनं तर विचारणा झाली होती त्यांना की बाबा लवकरात लवकर ताबा द्या, काही की ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष होऊन गेलेले आहेत तुमचे आमचे संबंध असताना. पण ते बिल्डिंगचं कामच पूर्ण नव्हतं त्यावेळेस त्यांचं. त्यांच्याकडून काय सांगण्यात येत होतं? थोडं त्यांचे प्रॉब्लेम चालू होते त्यावेळेस. रेराचे प्रॉब्लेम चालले त्यावेळेस. 2019ला 18ला रेराचं आलेलं होतं त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्यांनी ते स्टार्टिंगला आम्हाला रेराची कारणं सांगितली की रेराला आमचं सगळं चाललेलं आहे, पेपर डॉक्युमेंटचं चाललेलं आहे. आणि हे करून त्यांनी पुढं वेळ ढकलत चालले होते. तुम्हाला असं कधी जाणवलं की आता आपण ग्राहक आयोगाकडे तक्रार करणं गरजेचं आहे असं तुम्हाला? 2019 नंतर साधारण जो कोविडचा काळ आला, मी को ॲप्लिकंट असल्यामुळं माझ्या सॅलरीमधनं पण पैसे जात होते. म्हणजे मी आणि मिसेस मिळून देत होतो. 2019ला माझी नोकरी गेली. मी MNC कंपनीमध्ये जॉबला होतो. माझी नोकरी गेली. आणि नोकरी गेल्यानंतरही आम्ही त्यांना विनंती करत होतो की तुम्ही जर आम्हाला फ्लॅट दिला तर निदान त्या माध्यमातून आम्हाला काहीतरी करता येईल किंवा पुढं काहीतरी आमचं होऊ शकतं. तर त्यांच्या फ्लॅटचं मग त्यांनी ते कारणं सांगायला लागली की अजून नाही होत, आमचं हे बाकी आहे, ती रेरानी टाकी नाही अप्रूव्ह झालेली, ती टाकीचं काम परत पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी डिले होत चालला. आणि मग शेवटी मी या सगळ्या त्रासाला काय म्हणजे कंटाळलो. काय की माझे जेवढे सेविंग्स किंवा नंतर मग मी पर्सनल लोन, क्रेडिट कार्डवरचे पैसे मॅनेज करून आम्ही ते हप्ते भरायला लागलो. काय की माझा EMI चालू झालेला होता. 2018पासूनच EMI चालू झाला होता आणि ते हप्ते आम्ही भरायला लागलो होतो. आणि मग ते पैसे ॲडजस्ट करण्याचं ज्यावेळेस नाही जमलं त्यावेळेस आम्ही सरांकडे येऊन भेटलो. आणि मग त्या माध्यमातून मग कायदेशीर म्हटलं आता की नोटीस पाठवावी आणि कायदेशीर पद्धतीनेच विचारावं त्यांना. म्हणजे तुम्हाला पोझिशन मिळालं तर नव्हतंच, त्यानंतरचे जे हप्ते होते ते सुद्धा तुमचे कंटिन्यूअली चालूच होते? हप्ते माझे आज तागायत सुद्धा चालू आहेत.
आज तागायती आम्ही बँकेचे हप्ते भरतो, काय की बँकेचं आणि बिल्डरचं म्हणजे तो काही संबंध नसतो. बँकेने लोन दिलेलं असतं, त्यामुळे बँक हप्ते घेतच ते. आता एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो ग्राहक आयोगाने दिलेला आहे. तुमचे पैसे व्याजासकट परत करा असं विकासकाला सांगण्यात आलंय. याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही निर्णय अगदीच खरंच थोडा म्हणजे वेळ लागला पण चांगला झाला. काय की ज्या परिस्थितीतनं आम्ही चाललेलो आहोत किंवा काय जी परिस्थिती आत्ता हे करतोय, त्यातनं आमचे जे गेलेले पैसे आहेत एवढे दिवस आम्ही गेले 6.5-7 वर्ष झाले पैसे पे करतोय हप्ते म्हणून किंवा काय. तर हा कोर्टाने निकाल एक चांगल्या पद्धतीचा दिला की निदान माझे जेवढे गेलेले पैसे आहेत मी बँकेला दिलेले आहेत, निदान ते तरी मला रिटर्न भेटतील आज. आता इतरही अनेक जण बघतोय, पुणे आता मेट्रो सिटी आहे. अनेक जण या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाचं घर घेण्याचं स्वप्न असतं. असे अनेक जण असतात त्यांना पोझिशन वगैरे वेळेत मिळत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय सूचना कराल? नक्कीच काय की आता नियम तर तसे भरपूर कडक झालेले आहेत. पण सामान्य लोकांना हे माहिती नसतात. जास्ती नियम माहिती नसतात, की काय आपण नक्की काय पाऊल उचलू शकतो किंवा काय रेराचे नियम काय किंवा काय. आणि त्यावेळेस नक्कीच कायदेशीर बाबीने आपण जर लढलं, तर न्याय नक्की मिळू शकतो या गोष्टीला. ज्यांनी ही कायदेशीर बाजू ग्राहक आयोगाकडे मांडली ते ॲडव्होकेट ज्ञानराज संत सर आपल्यासोबत आहेत. सर, नेमकं तक्रारदाराकडून तुम्ही आयोगामध्ये कोणकोणते जे आहेत तक्रारी मांडल्या होत्या? नमस्कार. ही एक अशी केस आहे ज्यामध्ये नोंदणीकृत करारनामा आणि पोझेशनची डेट असताना देखील विकसकाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. बघा, रजिस्टर करारनाम्यामध्ये पोझेशनची डेट दिल्यानंतरही आणि करारनाम्यामध्ये कुठल्या प्रमाणे कुठल्या टप्प्याने पैसे द्यायचे आहेत हे नमूद केल्यानंतरही विकसकाकडून कुठली हालचाल झाली नाही. आमचं बांधकाम तयार आहे, या टप्प्याप्रमाणे आम्हाला पैसे द्या, अशी कुठलीही मागणीही त्यांच्याकडनं झाली नाही. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी त्यावेळेला जो काही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला तो अगदी योग्य होता. आणि मला वाटतं यामध्ये कायदेशीर गोष्टी अशा आहेत की जेव्हा एखादा करारनामा रजिस्टर होतो त्याला दोन्ही पक्ष बांधील असतात, म्हणजे फ्लॅट घेणारा पण आणि फ्लॅट विकणारा पण, आणि त्याच्या अटी शर्ती या दोन्ही पक्षांवरती बंधनकारक असतात. मात्र या केसमध्ये विकसकाकडून अटींचं पूर्णपणे उल्लंघन झाल्याचं दिसतंय. सर, तुम्ही त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे जे आहेत ते आयोगाकडे तुम्ही मांडले होते तुमच्या बाजूने? आम्ही पहिला मुद्दा मांडला की नोंदणीकृत करारनाम्यामध्ये पोझेशनची तारीख असूनही तोपर्यंत बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यानंतर देखील अनेक वेळा चौकशी करून झाल्यानंतरही कधीही विकसकाने आम्हाला तुमचा फ्लॅट तयार आहे, त्याचा भोगवटा मिळालेला आहे, त्यामुळे तुम्ही या उरलेले पैसे द्या आणि ताबा घ्या, असं आम्हाला कधीही सांगितलेलं नाही. इतकंच नव्हे तर केस दाखल करण्यापूर्वी अनेक वेळा संपर्क करून नोटीस पाठवूनही त्यांनी कुठला आम्हाला रिप्लाय दिलेला नाही. त्यामुळे आता हा फ्लॅट आम्हाला नको आहे, आम्हाला पैसे परत हवेत, अशा सर्व कायदेशीर बाबी आम्ही मांडल्या. आणि ग्राहक संरक्षण कायद्यामधील तरतुदी त्या आहेत, म्हणजे सदोष सेवा आणि अनुचित व्यापारी पद्धती, हेही मुद्दे आम्ही कोर्टासमोर मांडले. सर, विकासकांच्या बाजूने कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले होते यामध्ये? त्यांनी असे मुद्दे उपस्थित केले, विशेषतः त्यांनी करारनाम्यातला एक क्लॉज कोर्टासमोर दाखवायचा प्रयत्न केला की फ्लॅट विकत घेणाऱ्यांनी म्हणजे भालेराव दाम्पत्यांनी मुदतीमध्ये पैसे देणं आवश्यक होतं, ते न दिल्यामुळे आम्ही त्यांना ताबा दिला नाही. मात्र मी हे कोर्टाला दाखवून दिलं की त्यांच्याकडून कुठल्याही रकमेची मागणीच झालेली नाही, हा एक भाग. आणि दुसरं, त्याच करारनाम्यामध्ये असं नमूद केलेलं होतं की जर पैसे वेळेवर दिले नाहीत तर विकासक हा भालेराव दाम्पत्यांना लेखी मागणी करेल आणि नोटीस पाठवेल. तेही त्यांच्याकडून झालेलं नव्हतं आणि हा मुद्दा ग्राहक न्यायालयाने पूर्णपणे ग्राह्य धरलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी कोरोनाचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आला होता. कोरोनाचा मुद्दा उपस्थित करून त्याचा उपयोग करून घेण्याचा विकसकाकडून प्रयत्न नक्कीच झाला, परंतु आम्ही कोर्टाला हे दाखवून दिलं की करारनामा नोंदणीकृत झाला होता 2018 आणि मुदत जी होती फ्लॅटचा पोझिशन देण्याची ती होती 2019 आणि त्याच्या 1.25 वर्षानंतर कोरोना सुरू झाला आणि लॉकडाऊन लागलं. त्यामुळे कोरोनाचं कारण सांगून फ्लॅटचा ताबा द्यायला उशीर झाला हे ग्राह्य धरता येणार नाही, असा युक्तिवाद मी केला आणि तो कोर्टाने पूर्णपणे ग्राह्य धरला. सर, या निकालाचा जो आहे तो इतर प्रकरणावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? कारण अत्यंत महत्त्वाचा असा निकाल ग्राहक आयोगाने दिला. नक्कीच होऊ शकतो. हा सगळ्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे. सगळ्या ग्राहकांनी याचा नीट
विचार करून अभ्यास केला पाहिजे. कारण आपल्याकडे जेव्हा एखादा फ्लॅट बुक केला जातो त्यावेळेला ग्राहक सगळी माहिती घेतातच असं नाही. किंबहुना बऱ्याच वेळा जे काही ॲग्रीमेंट केलेलं आहे, जे काही कागदपत्र आहेत त्याची वेगळी आपल्याकडून शहानिशा न करता जे काही आपल्यासमोर कागद आहेत त्याच्यावरती सह्या करतात. मी तर कित्येक असे ग्राहक पाहिलेत की जे त्याच्या कॉपीजही आपल्याकडे ठेवत नाहीत. त्यामुळे त्या सगळ्याची परिणती कशात होऊ शकते, तर हे असं काहीतरी उद्भवू शकतं. हा विचार आपण केला पाहिजे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांनी ही काळजी घेतली पाहिजे. आणि फ्लॅट घेताना, कारण ती आपल्या आयुष्यातली एक मोठी खरेदी असते, आयुष्याची जमापुंजी जनरली एक मध्यमवर्गीय माणूस त्यामध्ये लावतो. त्यामुळे ते घेताना विशेष काळजी घेऊनच व्यवहार केला पाहिजे असं माझं मत आहे. आपण पाहिलं की ग्राहक आयोगानं जो महत्त्वाचा निकाल दिलेला आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेळेत फ्लॅटचा ताबा न दिल्यामुळं जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला जी रक्कम आहे ती व्याजासकट परत करण्याचा आदेशच ग्राहक आयोगानं दिलेला आहे. आणि हेच आपण जे तक्रारदार होते विक्रम भालेराव यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. आणि ज्यांनी ग्राहक आयोगामध्ये ही कायदेशीर बाजू लढवली ते ॲडव्होकेट ज्ञानराज संत यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधलेला आहोत. त्यामुळं आगामी काळामध्ये जो कोणी ग्राहक अशा पद्धतीनं फ्लॅट घेईल त्याला विकासकांनी वेळेमध्ये फ्लॅट देणं हे बंधनकारकच असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.